गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 9 समास 4 जाणपण निरूपण. मागच्या समासाच्या शेवटच्या ओवीमध्ये श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता की आत्मज्ञान प्राप्त झाले की जीव सच्चित आनंद रूप असा ब्रह्मच होतो. मग असे आत्मज्ञान एकाला होते व दुसऱ्याला होत नाही असे का व्हावे, याचे उत्तर समर्थ आपल्याला या समासात देणार आहे. या समासाचे नाव जाणपण निरूपण आहे. जाणतेपणा म्हणजे समजूतदारपणा. कुठल्याही गोष्टीचे ज्ञान करून घेणे म्हणजे जाणणे होय. श्रीराम समर्थ. श्रीराम. पृथ्वीमध्ये लोक सकळ एक संपन्न एक दुर्बळ एक निर्मळ एक ओंगळ. काय निमित्त श्रीराम. कित्येक राजे नांदती कित्येक दरिद्र भोगिती. किती एकांची उत्तम स्थिती कित्येक अधमोत्तम श्रीराम. या संपूर्ण पृथ्वीवर अनेक प्रकारची माणसे राहतात. त्यात काही सामर्थ्यवान आहेत तर काही दुबळी आहेत. काही श्रीमंत आहेत तर काही गरीब आहेत. काही विद्यासंपन्न आहेत तर काही अडाणी आहेत. काही सुखी दिसतात तर काही दुःखी असतात. काही स्वच्छ तर काही अत्यंत गलिच्छ दिसतात. असे असण्याचे कारण काय, असा श्रोत्यांनी प्रश्न विचारला. ऐसे काय निमित्त झाले हे मज पाहिजे निरोपिले. याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती श्रीराम. की असे हे अशी ही विषमता कोणत्या कारणाने झाली हे मला सांगावे. आता वक्ता या श्रोत्याला उत्तर देत आहे. हे सकळ गुणापाशी गती सगुण भाग्य श्री भोगिती. अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही श्रीराम. की अशी विषमता असण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांचे गुण. सूत्ररूपाने समर्थांनी येथे त्याचे उत्तर दिले आहे. हा सर्व गुणांचा प्रभाव आहे. ज्यांच्या अंगी सद्गुण असतात ते भाग्यवान ठरतात. भाग्योदय होऊन त्यांना सुख मिळते. तर ज्यांच्या अंगी केवळ दुर्गुणच आहेत त्यांच्या नशिबी दारिद्र्य येते, यात शंकाच नाही. जाणता तो कार्य करी नेणता काहीच न करी. जाणता तो पोट भरी नेणता भीक मागे श्रीराम. हे तो प्रगटची असे जनी पाहता प्रत्यक्ष दिसे. विद्ये विना करंटावसे विद्या तो भाग्यवंत श्रीराम. प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या प्रारब्धानुसार देश काल परिस्थिती जन्माला येते व त्या परिस्थितीनुसार योग्य दिशेने समजून उमजून आपले जीवन सुस्थिर व उत्तम प्रकारे कसे जगता येईल याचा विचार करून
जाणता प्रत्येक पाऊल उचलतो आणि योग्य प्रयत्न करून आपला चरितार्थ चालवतो. परंतु असा विचार न करणारा, न जाणणारा मात्र भिकेला लागतो. आणि अशी परिस्थिती आपण प्रत्यक्ष समाजात रोजच पाहतो. कारण ज्ञानासह प्रयत्न करणारा असतो तो भाग्यवान असतो आणि अज्ञानामुळे जो अज्ञानी आहे तो मात्र करंटा असतो. आपुली विद्यान शिकसी तरी काय भीक मागसी, जेथे तेथे बुद्धी ऐसी वडिले सांगती श्रीराम. वडिला आहे करंटा आणि समर्थ होय धाकुटा, काजे विद्येने मोठा म्हणून या श्रीराम. की या जगतामध्ये आपल्याला हे सगळे रोज अनुभव येतात की अज्ञानातून घडलेल्या कार्याला नेहमी अपयशच येते आणि हेच या समासाचे सूत्र असून समाजात दिसणाऱ्या विषमतेचे ते मूळ आहे. सर्व जाणकार व अनुभवी लोक असे सांगतात की आपला प्रपंच चरितार्थ चालविण्यासाठी विद्या संपादन केली पाहिजे, नाहीतर चरितार्थ चालविणे अत्यंत अवघड आहे. विद्या संपादन न करता त्याच्या वाट्याला भीक मागायचीच पाळी येते. समाजात ज्ञानाला खूप किंमत आहे. लहानपणापासून वडील मंडळी आपल्या घरातील लहान मुलांना तू खूप अभ्यास कर, चांगले मार्क्स मिळवून मोठा हो असे सांगत असतात आणि ते बरोबरच आहे. पण आजकाल याची परिस्थिती फारच गंभीर झालेली दिसते आहे. कारण आता तर प्रत्येक आईवडिलांना आपला मुलगा पहिलाच आला पाहिजे असे वाटते. परंतु विद्या संपन्न होणे आवश्यक आहे, परंतु त्यासाठी मुलांच्या अति अभ्यासासाठी मागे लागणे योग्य नाही. कारण सगळीकडे अतिस्पर्धा दिसून येते, त्याचा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता असते. असो, समाजात ज्ञानाला अत्यंत महत्त्व आहे, यात वादच नाही. म्हणूनच एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या 2 मुलांमध्ये फरक दिसून येतो की एक मुलगा सद्गुणी, हुशार, खूप अभ्यास करणारा, मेहनत करून आपल्या गुणांनी व प्रयत्नांनी भाग्यवान ठरतो व आपला चरितार्थ उत्तम रीतीने चालवतो. अशा ज्ञानी उत्तम लोकांना समाजात मान प्रतिष्ठा पण मिळते. या उलट अज्ञानामुळे अभ्यास करण्याचा कंटाळा करणारे, आळस, कुठलाच प्रयत्न न करणे या दुर्गुणांमुळे दारिद्र्य भोगतो. अशांना समाजात किंमत राहत नाही. अशी 2 भावांमध्ये जी तफावत दिसते याला एकच कारण आहे की एक विद्या संपादन केलेला आहे तर दुसरा अडाणी राहिला आहे. विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा श्रीराम. इतुकेही जेथे वसे तेथे वैभवास उणे नसे, वैभव सांडिता पैसे पाठी लागे श्रीराम. वडील समर्थ धाकुटा भिकारी, ऐका याची कैसी परी, वडिला आईचा व्याप न करी, म्हणून या श्रीराम. की आवश्यक आहे ती विद्या संपादन न केलेला कमवलेली बुद्धी, व्यावहारिक साधक बाधक विचार, प्रयत्नांचे सातत्य, कौशल्यता व वाढता व्याप नसेल तर तो माणूस करंटा होतो. पण ही सगळी गुणसंपदा ज्याने संपादन केलेली आहे तो मात्र वैभवात राहतो. त्याच्या वैभवात कुठलीच उणीव नसते. म्हणजे त्याला जर वैभव नको असेल तरीही वैभव त्याच्या आपोआपच मागे येते. म्हणून कोठे कोठे मोठा भाऊ भाग्यवान तर लहाना करंटा असतो, कारण तो मोठ्यासारखा वाढता उद्योग करीत नाही. जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे वैभव, तोला सारिका हाव भाव, लोक करीती श्रीराम. विद्या नसे वैभव नसे, ते निर्मळ कैसा असे, करंटेपणे ओखटा दिसे, ओंगळा आणि विकारी श्रीराम. पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करी समर्थ,
गुण नसता जिणे व्यर्थ प्राणी मात्रांचे श्रीराम. की जो विद्या संपादन करणारा आहे तो स्वतःच्या बुद्धी वैभवाने खूप मोठे यश संपादन करतो. त्यासाठी तो खूप मोठे स्वप्न पाहतो आणि अशा महत्त्वाकांक्षेमुळे त्याचा व्याप दिवसेंदिवस खूप वाढत असतो. मग जितका व्याप असेल तेवढे त्याचे वैभव वाढते. त्या वैभव संपन्नानुसार त्याचा आचार उच्चार विचार त्या वैभवाला साजेसा होत जातो. ज्याच्याजवळ विद्या पण नाही आणि वैभव पण नाही त्याच्या जीवनाला निर्मळपणा येणे कदापि शक्य नाही. कारण दारिद्र्यामुळे त्याला आणि अनेक प्रकारचे रोग होतात. त्यामुळे तो कुरूपही दिसू लागतो. पण एखाद्या वेळी विद्येशिवाय जर वैभव असेल तर तो श्रीमंती थाटामाटात राहतो. त्याच्याजवळ तो असेलही पण मात्र त्याच्याजवळ श्रीमंती असली तरी त्याच्या जीवनाला पावित्र्य येणार नाही. असे गर्भश्रीमंतांची मुले जीवनात विद्या नाही पण वैभव असलेली बिघडलेली आपण बऱ्याच वेळा पाहतो. बऱ्याच वेळा विद्या आणि वैभव दोन्हीही नसेल तर ते मिळवण्याचे सामर्थ्य असूनही दरिद्री व गुन्हेगारी जीवन जगतो ते केवळ अज्ञानामुळेच. माणसात काय किंवा पशुपक्ष्यांमध्ये काय उत्तम गुण असायलाच हवे. गुण असतील तर पशुपक्ष्यांना सुद्धा पाळणारे त्यांचे मालक त्यांच्यावर अफाट प्रेम करतात. पोपट, डॉबरमॅन, पामेरियन कुत्रा यांच्यावर किती प्रेम करतात लोक. त्या कुत्र्याला तर गाडीत घेऊन सुद्धा फिरायला जातात. म्हणजेच जीवनात गुणाला अत्यंत महत्त्व आहे. या कारणे उत्तम गुण तेची भाग्याचे लक्षण. लक्षणे विणावलक्षण सहजची झाले श्रीराम. जनामध्ये जो जाणता त्याचा आहे मान्यता. कोणी एक विद्याचता महत्व पावे श्रीराम. प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ. नेणता जाणीजे व्यर्थ निकारण श्रीराम. म्हणून उत्तम गुणसंपदा असणे हे भाग्याचं लक्षण आहे. उत्तम गुणांमुळे येणारी चांगली लक्षणे जर अंगात नसतील तर त्याला कुलक्षणीच म्हणावे लागते. म्हणून समाजामध्ये विद्यासंपन्न बुद्धिमंताला अत्यंत मान्यता मिळते आणि एखाद्या विद्येमध्ये तो जर जास्त पारंगत असेल तर त्याला काही वेगळेच महत्त्व असते. म्हणूनच एखाद्या सामान्य डॉक्टरांकडे म्हणजे जो सर्वसाधारण प्रॅक्टिस करणारा आहे त्या डॉक्टरकडे जर आपल्याला जर डोळा दुखत असताना गेलो तर तो आपल्याला सांगतो की तुम्ही डोळ्याच्या तज्ज्ञाकडे जा. कारण तो डोळ्याचा तज्ज्ञ डोळ्याचा अभ्यास करून त्यात तो पारंगत झालेला असतो. म्हणजे विशेषत्वाने त्यांनी त्याचा अभ्यास केलेला असतो, ज्ञान मिळवलेला असतं. म्हणून एका विद्येत पारंगत असलेल्याला समाजामध्ये अत्यंत महत्त्व असते. म्हणून प्रपंच असो की परमार्थ दोन्हीही संबंधी ज्ञान असेल तरच त्याला सामर्थ्य मिळते. अज्ञानी माणूस मात्र फुकट जातो, त्याचे जीवनच वाया जाते. नेणता विंचू सरपणसे नेणता जीवघात असे. नेणता कार्य नासे कोणी एक श्रीराम. नेणता प्राणी सिंतरे नेनपणे तरे बरे. नेनपणे ठके विसरे पदार्थ काही श्रीराम. नेणता वैरी जिंकती नेणता पायी पडती. नेणता संवारती घडती जीवनास श्रीराम. या ओव्या ज्या आहेत तर त्या आता अज्ञानाने काय नुकसान होते या सांगणाऱ्या आहेत. म्हणजे अज्ञानी म्हणजे एखादा लहान मुलगा असेल तर त्याला सापाला किंवा विंचवाला तो हात लावतो. त्याला माहिती नाही आहे की याला जर हात लावला तर हा मला दंश करेल. पण त्याला हे माहिती जरी नसला, तो अज्ञानी जरी असला तरी त्या सापाला किंवा विंचवाला हात लावला तर तो विंचू किंवा साप नक्की चावणारच आणि त्याचे विष अंगात भिनल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अज्ञान हे अनेक वेळा मरणाला कारण होते. अज्ञानामुळे सर्व कार्याचा
नाश होतो. अज्ञानामुळे भूतबाधाही होते, कारण आपण जर खेड्यापाड्यामध्ये अजूनही तंत्रमंत्र सांगणाऱ्या विद्यांवर लोकांचा खूप विश्वास आहे आणि अशा अघोरी विद्येमुळे कधी कधी माणसाला प्राणसुद्धा गमवावा लागतो. आणि बऱ्याच वेळा अशा मंत्रांचा उलट परिणाम जर झाला तर ते तरेवाईकपणाने सुद्धा वागतात आणि आयुष्यात माणूस बऱ्याच वेळा फसतो, कारण तो बाहेरच्या प्रलोभनांना बळी पडतो. आणि असा बळी पडतो तेव्हा आपण पाहतो की दारावर काही सोन्याच्या बांगड्यांना पॉलिश करून देणारे वगैरे असे लोक येतात आणि बायका त्याला भुरळतात आणि ते त्याला देतात, तेव्हा नंतर त्यांना त्याचा पश्चाताप होतो, कारण त्यांची फसवणूक झालेली असते. सोनं त्यांचं कमी झालेलं असतं त्या बांगड्यांमधलं. म्हणजे अशी फसवणूक केवळ अज्ञानामुळे होते. म्हणून अज्ञान असलं, अज्ञान म्हणजेच बेसावधपणा असेल तर माणसाचं खूप नुकसान होते. आपण पाहतो की जेव्हा युद्धप्रसंगी लढाई वगैरे यामध्ये खूप सावधपणाने राहावं लागतं, नाहीतर शत्रू त्याचा सहजतेने पराभव करता. म्हणजे शत्रूचे कुठलेही डावपेच लक्षात येणं म्हणजे ते ज्ञान होणं खूप आवश्यक आहे. ते ज्ञान जर नसेल तर माणसाला पराभवाचा सामना करावा लागतो. अज्ञानामुळे अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागते. पिके, पशुपक्षी, मालमत्ता इत्यादी सगळ्यांचा नाश होतो. जीविताची हानी होते, ती केवळ अज्ञानामुळे होते. आपुले स्वहित न कळे जना, तेने भोगिती यातना, ज्ञान नेनता ज्ञाना अधोगती श्रीराम. म्हणून प्रत्येक जीवाने म्हणजे प्रत्येक माणसाने आपले खरे हित कशात आहे हे ओळखावे. त्यामुळे जर ते ओळखलं नाही तर त्यामुळे नुकसान तर होतेच, पण दुःखसुद्धा भोगावे लागतात. म्हणून जीवनात आवश्यक ते ज्ञान संपादन करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे, कारण ज्ञान नसलेल्या अज्ञानी माणसांची अधोगती झालेले आपण पाहतो. माया ब्रह्म जीव शिव, सारासार भावा भाव, जाटिल्यासाठी होते वाव, जन्म मरण श्रीराम. की माया काय आहे, ब्रह्म काय आहे, जीव शिव, सार काय असार काय, भाव काय अभाव काय इत्यादींचा शास्त्रशुद्ध पद्धतीने ही अध्यात्मविद्या संपादन जर केली नाही तर माणूस जन्म मरणाच्या चक्रातून कधीच सुटतच नाही, म्हणजे त्याला कधीच मोक्ष मिळत नाही. कोण करता निश्चयसी, बद्ध मोक्ष तो कोणासी, ऐसे जाणता प्राणियासी, सुटिका घडे श्रीराम. आपण पाहतो की आपल्या डोळ्यांनी जे दृश्य जग आपल्याला दिसते त्या जगाची उत्पत्ती कोण करतो, त्या जगाचा सांभाळ कोण करतो, त्याचा लय कोण करतो, म्हणजे या सृष्टीचा जो उत्पत्ती स्थिती लय करणारा हा याचा कर्ता कोण आहे याचे ज्ञान शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पिंडामध्ये जे कार्य सतत सुरू असते तो करणारा आत्मा कर्ता आहे की जीव कर्ता आहे हे ज्ञान समजून घेतले पाहिजे. जगात दररोज अनंत घटना घडत असताना दिसतात. सूर्य वेळेवर उगवतो, पाऊस नियमाने पडतो, पृथ्वीवर अन्नधान्य पिकते, दररोज रात्र संपते व दिवस उगवतो. असे अविरत हे सृष्टीचे चक्र सुरू असते. मग हे चक्र सुरू असताना या सगळ्या घडणाऱ्या अनिवार्य घटनांचा सूत्रधार कोण आहे याचे ज्ञान पाहिजे. बंधन व मुक्त कोण आहे, बंधन जीवाला आहे की आत्म्याला आहे, या सर्व गोष्टींचे ज्ञान मिळवणे हेच मोक्षाचे कारण आहे. जाणीचे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, जाणीजे अनन्य लक्षण, म्हणजे मुक्त श्रीराम. कारण खरा देव कसा आहे तो निर्गुण आहे, म्हणून त्याला ज्ञान मिळवूनच जाणून घ्यावं लागतं. निर्गुण म्हणजे त्या देवाला एकही गुण नाही,
मग खरा मी कोण आहे हे जाणून घेऊन खरा मी ओळखावा, खऱ्या मीला ओळखणे व त्याशिवाय दुसरे अन्य काहीच नाही असं समजणे म्हणजेच त्याला अनन्य शरण जाऊन तो खरा मी म्हणजे आत्मा, तो मीच आहे हे जाणतो तोच मुक्त होतो. जितुके जाणून सांडिले तितुके दृश्य ओलांडिले, जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे श्रीराम. की आपण पाहतो की व्यवहारातील प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आपल्याला बुद्धीच्या साह्याने होते आणि बुद्धी ही बहिर्मुख असते, त्यामुळे तिची धाव सतत बाहेरच असते. मग ज्या ज्या दृश्य वस्तूंकडे ती धावते त्या वस्तूचा आकार ती धारण करते, म्हणजे ती विषयाकार होते, म्हणजेच स्थूल बनते. मग स्थूल बुद्धीला सूक्ष्म आत्म्याचं यथार्थ ज्ञान होणे कदापिही शक्य नाही. म्हणून बुद्धीने होणारे सर्व ज्ञान हे वृत्ती ज्ञान असते आणि असे हे वृत्ती ज्ञान विचाराने मागे टाकत हे मी नाही, हे मी नाही असे करत करत एक एक वृत्ती मागे टाकत जाऊन दृश्य ओलांडावे म्हणजे खरे ज्ञान प्राप्त होते. आणि त्या बुद्धीला अंतर्मुख करावे म्हणजे आत्मसन्मुख करावे. त्या बुद्धीला प्रकाश व प्रेरणा देणारा कोण याचा जाणण्यामागे जो जाणतो म्हणजे जो जाणणारा आत्मा आहे, त्या जाणत्याला जाणले की मी जाणता हा अहंकार सुद्धा हळूहळू नष्ट होतो. पण हे समजण्यासाठी मात्र शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. सतत अभ्यास करून आपली वृत्ती आत्माकार म्हणजे अंतर्मुख आधी करावी लागते, मग ती हळूहळू आत्माकार होते. पण तो अभ्यास सोडून आपल्याला वाटते की केवळ उपासना, तीर्थयात्रा, थोडाफार जप, ध्यानधारणा केली की मला हे सगळे जाणता येईल. पण असं हे जाणणे कदापिही शक्य नाही. म्हणून समर्थ आपल्याला पुढच्या ओवीत सांगतात, 28व्या ओवीत, न जाणता कोटीवरी साधने केले परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही श्रीराम. की कर्म, उपासना, पूजा, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, जप, पारायण इत्यादी प्रकाराने आपण ईश्वराची भक्ती करीत असतो. या सर्व उपासना पद्धती बरोबरच आहे, पण ही भक्ती गौणी भक्तीत मोडते. मग या सर्व भक्ती करणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. सुरुवातीला ती केलीच पाहिजे, अगदी त्याची गरजच आहे. पण कारण त्याशिवाय परमार्थाच्या शाळेत प्रवेश मिळतच नाही. परंतु त्यासाठी कर्म व उपासना निष्काम भावनेने केल्या पाहिजे. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म आणि उपासना केली तर चित्त शुद्ध व शांत होण्यास मदत होते. पूजा म्हणजे तर आपल्याला एखादं कामच वाटते. घरातील अनेक कामांपैकी एक काम आहे असं समजूनच आपण पूजा केले आणि असं समजून जर पूजा केली तर ती पूजा आटोपली, उरकली, संपली या पद्धतीने ती केली जाते. मग अशा पूजेतून काहीच साध्य होत नाही. तीर्थयात्रा तर केवळ रोजच्या रुटीनमधून काहीतरी विरंगुळा असावा, बदल मिळावा हा हेतू असतो. एन्जॉय करावा, सहलीसाठी म्हणून तिथं जावं, अशा पद्धतीने जर तीर्थयात्रा केल्या जात असतील तर त्याचं पण फळ आपल्याला पाहिजे ते मिळणं कधीच शक्य नाही. जप, पारायण, मी इतका जप केला, मग त्याची नोंद करायची. मी इतकी पारायणं केली आणि ते अनेक जणांना सांगत सुटायचं की मी इतकी पारायणं केली. पण यामुळे केवळ अहंकारच वाढीला लागतो. म्हणून समर्थ म्हणतात की या गौणी भक्तीचे फळ म्हणजे थोडेफार गाठी पुण्य जमा होईल, हे अवश्य केलेच पाहिजे. पण अशा या फुटकळ साधना कितीही केल्या तरी मोक्ष मिळणार नाही. या सर्व साधना बहिरंग साधना आहेत. त्यासाठी पराभक्तीच हवी. पराभक्ती ही अंतरंग साधना आहे. त्यासाठी केवळ
विचार विचार आणि विचार हेच एक साधन आहे. पराभक्तीनेच मोक्ष मिळतो. पराभक्ती म्हणजे देव पहाया गेलो देवची होणे ठेलो, म्हणजे मी आत्मा आहे हे आधी संत श्री गुरूंकडून जाणून घेऊन समजून घेऊन त्यावर अत्यंत श्रद्धा ठेवून तसा अनुभव घेणे म्हणजे पराभक्ती होय. त्यानेच मोक्ष मिळतो. माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतुक्यासाठी स्वभावे चुके जन्म श्रीराम. म्हणून ही पराभक्ती जर साध्य करायची असेल तर माया म्हणजे काय हे शास्त्राने समजून घेऊन मायेचे अधिष्ठान ब्रह्म आहे याचे ज्ञान करून घ्यावे. कारण जाणणारा जीवरूप आपण माईक असून जो जाणावयाचा तो आत्मरूप आपण ओळखला की मोक्ष ठेवलेलाच आहे. मग पुन्हा जन्माला यावे लागतच नाही आणि तोच खरा मोक्ष आहे. जाणता समर्थांचे अंतर, प्रसंग वर्ते तदनंतर, भाग्य वैभव अपार तेने चिपावे श्रीराम. म्हणून जाणणे नव्हे सामान्य, जाणता होई जे सर्वमान्य, काहीच नेनता मान्य सर्वत्र करीती श्रीराम. म्हणून असे जर पुन्हा जन्माला न येणाऱ्या संत साधू व श्रीगुरूंनी या अवस्थेचा अनुभव घेऊन ते आत्मज्ञानी झालेले असतात. म्हणून संत सद्गुरू हे सूक्ष्म स्वरूप जाणून घेऊन बुद्धीने ते आकलन करण्याची शक्ती मिळवणे म्हणजे शिष्याचा जाणतेपणा होय. व्यवहारातील जाणतेपणा सामान्य बुद्धिमान माणसाजवळ असू शकतो, पण परमार्थामध्ये उपयोगी पडणारा जाणतेपणा विवेक वैराग्य संपन्न पुरुषापाशी असतो. विरक्त विवेकी पुरुषांची बुद्धी मोहापासून, स्वार्थापासून, रागद्वेषापासून मुक्त असते. त्यांची बुद्धी व्यवहारातील कुठल्याही घटनांनी कधीच विचलित होत नाही. ती स्वरूपाशी स्थिर असते. अशा सामर्थ्यवंतांची बुद्धी घ्यावी म्हणजे त्यांचा सहवास, त्यांनी सांगितलेले साधन जीवापाड जपावे व स्वतः तसे होण्याचा प्रयत्न करावा. अशा ज्ञानालाच लोकमान्यता मिळते. अज्ञानाकडे मात्र सर्व लोक दुर्लक्ष करतात. म्हणून कोणतेही ज्ञान कधीही कमी लेखू नये. पदार्थ देखोन भूतभावी, नेणते झडपोन प्राण ठेवी, मिथ्या आहे उठा ठेवी, जाणते जाणती श्रीराम. जाणत्यास कळे वर्म, नेणत्याचे खोटे कर्म, सकळ काही धर्माधर्म, जाणता कळे श्रीराम. नेणत्यास हेमयातना, जाणत्यास काहीच लागेना, सकळ जाणोन विवंचना, करीतो मुक्त श्रीराम. अज्ञानाचं लक्षण सांगताना समर्थांनी इथे आता पुन्हा एक उदाहरण दिलं आहे की एखादा मंद प्रकाशात एखादं झाडाचं खोड असेल तर अज्ञानी माणूस त्या झाडाच्या खोडाला भूत समजून त्या भूताने आपल्याला झपाटले आहे असे समजतो व त्या भीतीपोटी भयाने तो प्राण सोडतो. पण शहाणे अशी मूर्खपणाची व आत्मघातकी उठाठेव करतच नाही. ते झाडाचे खोड जाणून असतात, त्याचं ज्ञान त्यांना झालेलं असतं. म्हणून जाणता वर्वज्ञ असतो. नेणत्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात. धर्म व अधर्मादी निर्णयसुद्धा ज्ञानामुळेच घेतल्या जातात. पापामुळे यमयातना भोगाव्या लागतात. हे न कळल्याने नेणता त्याच भोगतो, पण जाणता मात्र पापकर्मांपासून दूर राहून अध्यात्मशास्त्राचा संप्रदाय शुद्ध अभ्यास करून मुक्त झालेला असतो. नेणता काही राजकारण, अपमान करून घेती प्राण, नेणता कठीण वर्तमान, समजताच होय श्रीराम. ही पण ओवी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे परमार्थासाठी तर ज्ञान आवश्यक आहे, पण व्यवहारातलं पण ज्ञान नसेल तर माणसाचे कसे नुकसान होते ही सांगणारी ही ओवी आहे. कारण
समाजामध्ये राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो, ही सगळी जीवनाची शास्त्र जर आपण जाणून घेतली नाही तर पदोपदी अपमान सोसावे लागतात. कारण चालू परिस्थितीचं भान असणे अत्यंत आवश्यक असते. म्हणजे ज्या समाजामध्ये, ज्या जगामध्ये आपण राहतो त्या जगतात शासनाची गरज असते. कारण शासन नसेल तर सर्व समाज विस्कळीत होतो. त्यासाठी काही नियम करावे लागतात. जसे रस्त्याने चालताना डाव्या हाताने चालावे, रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळावे, कर भरण्यासाठी ज्या काही अटी असतील त्याची माहिती करून घेणे हे आपले काम आहे. कारण रहदारीचे नियम जर पाळले नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक तर अपंगत्व येऊ शकते किंवा मृत्यू पण येऊ शकतो. टॅक्स भरला नाही तर पुढे त्याचे वाईट परिणाम भोगून अपमानित होण्याची वेळ येऊ शकते. म्हणून चालू परिस्थितीचे देखील ज्ञान असणे किती आवश्यक आहे आणि ते जर जाणले नाही तर किती कठीण काम होऊन जाते. इथे हे समर्थ आपल्याला जागरूक करत आहे. कारण जागरूकता असणे फार गरजेचे आहे. म्हणून व्यवहार असो की परमार्थ असो, दोन्हीकडे ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. ज्ञान हाच यशस्वी जीवनाचा एकमेव उपाय आहे. अशा या ज्ञानाने व्यवहार सुरळीत होऊन परमार्थातही अध्यात्मशास्त्राच्या श्रवण मनन निधिध्यासनाने वृत्ती हळूहळू आत्माकार होऊन जीवनाचे जे मुख्य ध्येय आहे ते साधता येते व जन्म मरणाचे बंधन गळून पडते. आत्मज्ञानाने मोक्षरूप परलोक हाती लागतो. असे हे ज्ञानाचे अपार महत्त्व सर्वसाधारणपणे सर्वांनाच कळते. केवळ मूर्खांना, अज्ञानी लोकांना त्याचे सोयरे सुतकच नसते. म्हणून त्यांच्या आयुष्याचा नाश होतो व करंटापणा त्यांच्या वाट्याला येतो. पण जीवनात व्यवहार करत असतानाही अलिप्तपणाने कसे जीवन जगावे ही कला ज्ञानांजवळ असते व ती कशी सांभाळावी हे त्यांनी जाणलेले असते. म्हणूनच ते भाग्यवान ठरतात. म्हणजे एका ब्रह्मज्ञाना वाचून या संसार बंधनातून सोडणारं दुसरं कोणीच नाही. म्हणून आत्मज्ञानाला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून माणसाने आत्मज्ञान करून घेण्याचा सतत प्रयत्न करावा. म्हणजे व्यवहार व परमार्थ दोन्हीही गोष्टीत यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञाना वाचून कदापिही ते शक्य होणार नाही. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण, दोन्हीमध्ये कोण प्रमाण, शाणे जाणती श्रीराम. की ही ओवी पण अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपल्या सगळ्या लोकांना आत्ताच्या घटकेला तुम्ही असो मी असो सगळ्यांनाच अजून आत्मज्ञानाचा अनुभव आलेला नाही. कारण आत्मस्वरूपाचे आपल्याला स्मरण नाही आहे. म्हणजे त्याचं विस्मरण झालेलं आहे. विस्मरण का होते? अज्ञान असलं तर विस्मरण होते. म्हणूनच समर्थांनी ही ओवी इथं टाकली आहे. आणि ज्याचं विस्मरण झालेलं आहे त्याचं स्मरण तुम्ही करा असा उपदेश या ओवीच्या माध्यमातून समर्थ आपल्याला देत आहे. कारण जाणणे म्हणजे स्मरण आहे. मग कोणाला जाणायचं आहे तर आत्म्याला जाणून घ्यायचं आहे. आत्म्याची ओळख करून घ्यायची आहे. आणि तो मी आहे ज्याचं स्मरण होणे हेच खरं स्मरण आहे. पण सध्याच्या घटकेला या आत्मस्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. कारण सध्या मी देह सत्य आहे, जगत सत्य आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती या सगळ्या भ्रमातूनच मी दूर झालेली नाही आहे. त्यामुळे मी आत्मा आहे याचं स्मरणच मला राहिलं नाही. आणि याचं जे स्मरण नाही आहे ते स्मरण व्हावं म्हणूनच समर्थ सांगतात आहे की तुम्ही आता आत्मस्वरूपाचे स्मरण करून घ्या. ते माझेच स्वरूप असताना त्याचेच मला स्मरण नाही तर तुम्ही आता आत्म्याचे जे विस्मरण झाले हे तुम्हाला अज्ञानामुळे झाले होते. म्हणून आता तुम्ही ज्ञानी होण्याचा प्रयत्न करा. कारण स्मरण आणि विस्मरण हे काय आहे या गोष्टीचं ज्ञान विद्वानांना असतं. त्यांनी ते खरं ज्ञान करून घेतलेलं असल्यामुळे
त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेले असते. असे ज्ञानी सत्याचा शोध घेतात व ब्रह्मरूप होतात. हे ते शहाणे, तर अज्ञानी लोक मात्र हे काहीच जाणत नाही. आत्म्याचं खरं स्वरूप ते जाणत नाही, म्हणून त्यांची वेडेपणामुळे दैन्य अवस्था येते. अशा ज्ञान व अज्ञानाचा उलगडा एकदा झाला की विज्ञान म्हणजे काय हे ज्ञानानेच समजायला लागते. जेथे जाणपण कुंटले, तेथे बोलणेही तुटले. हेतू रहित झाले समाधान श्रीराम. की आजपर्यंत प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मी अंतःकरणाच्या माध्यमातून करत होते, पण एकदा मी ज्ञानमार्गांनी जर विचार करायला लागले तर माझ्या लक्षात येते की अंतःकरण वृत्तीने या दृश्य जगाचे ज्ञान होते आणि अंतःकरण वृत्तीतील हे मन म्हणजे मी नाही, ही बुद्धी म्हणजे मी नाही, मी चित्त नाही, अशी एक एक वृत्ती मागे टाकत जाऊन अंतःकरण वृत्तीच शिल्लक राहत नाही. आणि आता अंतःकरण वृत्तीचाच निराश झाला की मी ब्रह्म झाले म्हणण्यासाठी कोणीच शिल्लक राहत नाही. मग अंतःकरणाचा म्हणजे वृत्तीचा तिथे निराश विचारांनी निराश झालेला असतो. अशाच लाच सिद्ध म्हणतात आणि असे सिद्ध स्थितीलाच आपण विज्ञान म्हणतो. तेथे सांगणे व साधना संपून विषय रहित व निरपेक्ष समाधान साधकाला मिळत असते. श्रोते म्हणती हे प्रमाण, झाले परम समाधान. परिपिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण, मज निरोपावे श्रीराम. ब्रह्मांडी तेची पिंडी असे, बहुत बोलती ऐसे. परंतु याचा प्रत्यय विलसे, ऐसे केले पाहिजे श्रीराम. की आता श्रोता वक्त्याला म्हणत आहे की तुम्ही जे काही आतापर्यंत मला सांगितले यांनी मला समाधान प्राप्त झालं आहे आणि ते माझ्या मनाला संपूर्णपणे पटलेलं आहे, म्हणून मी समाधानी झालो आहे. पण आता मला पिंड व ब्रह्मांडाच्या ऐक्याची लक्षणे मात्र तुम्ही सांगावे, कारण अनेक ग्रंथामधून प्रवचनामधून पिंडी ते ब्रह्मांडी असे सांगितले जाते, परंतु ते स्पष्टपणे समजेल अशा रीतीने तुम्ही मला सांगावे. मग आता पिंडी ते ब्रह्मांडी या ऐक्याची लक्षणे समर्थ आपल्याला पुढच्या समासात सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.